तर आज होणार आहे मस्तपैकी सुक्की शेंगावरीची बनवून घेणार आहे। तर आता धुवून घेतली चांगली मिठाच्या पाण्यानं तिला आणि निवडून पण घेतल्या मस्तपैकी। बघा किती बारीक काप करून घेतले ते खूप छान अशी। तर मी आता त्यासाठी इथे बारीक कांदा एक चिरून घेतलाय आणि लसूण असा बारीक ओबडधोबड नुसता घेतलाय चिचून। तर आता गवारीची शेंग आता भाजून घेते आता चांगली तडतड अशी। तेल पण तापलं, जिऱ्याची फोडणी देते आता, कांदा टाकून घेते आता मस्तपैकी। तर इथे मी गवारी शेंग भाजायला ठेवलेले, तर तेल नाही ओतलं आता थोडंसंच आता तेल आता ओतून घेते। बरेच उशीर झालं भाजते गवारी शेंग, तर आता भाजत आता थोडंसं असं तेल ओतून घेते आता। तर चांगली तडतड अशी भाजते मग। तर इथे कांदा पण आता भाजत आलाय, कांदा आणि लसूण दोन्ही पण आता भाजत आले ते। तर कांदा भाजायसाठी मी आता थोडंसं मीठ टाकून घेते। मला लागलं तर तसं तेवढं आता मीठ आता टाकलंय मी मस्तपैकी। आता कांदा भाजला आहे, तर या गॅसवर इकडे मी गवारी शेंग भाजायला ठेवलेले आणि इकडे कांदा पण शिजतोय। झटकीपट गवारीची शेंग आता मी करून घेते आता। तर इथे मी चिकन मसाला पुडी, चटणी, हळद आणि धना पावडर घेतलेले, तर आता टाकून घेते आता। तर सगळा मसाला आता मिक्स करून घेतलाय। आता गवारीची शेंग आता काढून घेतली तव्यातनं, टाकते। तर गवारी शेंग मिक्स करून घेतली। आता शेंगदाण्याचं कूट मला टाकायचं तर इथं बरोबर इथं आता शेंगदाण्याचं कूट मधोमध ठेवलंय। तर आता कमी गॅसवरच आता शेंगदाण्याचं कूट आता मी झाकून ठेवते आता इथं गवारी शेंगामध्ये, म्हणजे कमी गॅसवर चांगलं आता मस्त शिजून निघतं। तर आता पाण्याचा एकही मी थेंब टाकणार नाही, ओतणारच नाही आता पाणी। खूप छान आणि टेस्टी लागते गवारी शेंग अशी सुक्की। तर आता या असंच आता 5 मिनिटं आता झाकून ठेवते आणि गवारी शेंग आता शिजून देते। तर आता बराच उशीर झालं, गवारी शेंगा आणि शेंगदाण्याचं कूट आपलं शिजतंय मस्तपैकी। भरपूर अशी मी चटणी पण टाकलेली होती, कसं गवारीची शेंग खाताना जरा गोड गोड लागते अशी, त्यासाठी मी चटणी थोडी जास्त टाकलेली आणि शेंगदाण्याचं कूट पण बघा कसं शिजलंय मस्तपैकी। तर आता मिक्स करून घेते शेंगदाण्याचं कूट सगळीकडे आता। तर आता मला भरपूर अशी कोथिंबीर आता टाकायची, खूप छान अशी भाजी लागते। तर मस्तपैकी आता गवारीची शेंग आता शिजली का बघती, खूप छान अशी शिजली बघा। आणि शेंगदाण्याचं कूट, चटणी मस्तच, आणि लसणानं तर खूप छान अशी टेस्ट येते। चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या रेसिपीमध्ये।